सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सांगली आपण मंचावर उभा राहून उपस्थित राहून मंत्री महोदयांचं स्वागत करावं। धन्यवाद। आज आपल्या जत तालुक्यामध्ये एक उमदा नेतृत्व संजय अण्णा तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले माझे नेते, माझे मार्गदर्शक, आदरणीय हिंदू धर्मरक्षक, आदरणीय आमदार मंत्री महोदय, आदरणीय नितेजी राणेसाहेब, या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांचं नेहमीच तुम्हा आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं ज्यांचं लाभतं आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने इंजेक्शन अंगाला लागू होतं ते असे आमचे डॉक्टर आरडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित संजय अण्णा तेलींवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, मित्र, बंधू आणि या पंचक्रोशीतून तालुक्यातून विविध भागातून आलेले सर्व कार्यकर्ते, जमलेल्या युवक, ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर मंडळींनो, आज या ठिकाणी सर्वप्रथम मी संजय अण्णांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जास्त वेळ न घेता, कारण मंत्री महोदयांना सुद्धा सोलापूर एअरपोर्टवर लवकर पोहोचायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ न घेता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। संजय अण्णांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी खरोखर या तालुक्यामध्ये एक जोरदार वाढदिवस आज साजरा केलेला आपण पाहतोय। नेमकं अण्णांच्या मनात काय आहे ते गोपी शेठ आणि डॉक्टर साहेबांनाच कदाचित माहिती असेल, कारण मी बघितलं तर तालुकाभर सगळीकडे पोस्टर लागलेले आहेत। नेमकं काय येणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं नियोजन आहे का आणखीन काय आहे ते गोपी शेठना कदाचित चांगल्या पद्धतीने माहीत असेल, कारण ही सगळी मंडळी राज्याचे सुद्धा नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले, म्हणजे काहीतरी पडळकर साहेबांच्या डोक्यात असल्याशिवाय एवढा जोरदार पद्धतीने वाढदिवस हा पडळकर साहेब साजरा करणार नाहीत। आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच या ठिकाणी सांगेन की जे संजय अण्णांच्या मनात आहे ते पूर्ण व्हावं ईश्वरचरणी ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रार्थना करतो आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं खरोखर या वाढदिवसाच्या निमित्तानं कोहिना हा तालुका खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून ढवळून निघालेला आहे। एक भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुम्ही एक चांगलं उमदं या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि खरोखर मगाशी मी येत असताना गाडीतील सहकार्यांशी माझी चर्चा होत होती की पूर्वीचा जत आणि आत्ताचा जत आणि भविष्यातलाच जत हा निश्चितपणानं आपल्याला बदल झालेला दिसणार आहे, कारण गोपीचंद पडळकर ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि ज्या ज्या ठिकाणी गोपीचंद पडळकर काम करतात ते मनापासून करतात, चांगलं करतात आणि निश्चितपणानं मला आशा आहे, कारण हा जत म्हणजे आपण दुष्काळी भाग समजला जातो, परंतु येणाऱ्या 5-10 वर्षानंतर या ठिकाणी हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, या पद्धतीचं गोपीचंद पडळकर साहेब काम करतील अशी आशा आम्हाला आहे। आणि खरोखर जतकरांचं सुद्धा मला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की खरोखर ह्या तुम्ही विधानसभेत एक चांगला निर्णय घेतला आणि गोपीचंद पडळकर सारखा एक चांगला उमदा कार्यकर्ता की जो खरोखर मनापासून जनतेसाठी काम करायला इच्छुक आहे, जनतेसाठी सातत्यानं काम करत असतो, असा आमदार तुम्ही खऱ्या अर्थाने निवडून दिला। म्हणून जतकरांचे सुद्धा मला या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहेत आणि असणाऱ्या संजय अण्णांना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारे माझे नेते आदरणीय नितेजी राणेसाहेब खास करून उपस्थित राहिलेले आहेत। एक नवीन विचार घेऊन आज गोपीचंद पडळकर आणि आज नितेश राणे साहेब राज्यामध्ये काम करतात आणि ज्या ठिकाणी नितेश राणे तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, निश्चितपणानं तुमचं जे मनात आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मला आहे, कारण मी नितेश राणे साहेबांना गेले सातत्यानं 20 वर्षापासून ओळखतो। माझे ते मार्गदर्शक आहेत, मोठे बंधू आहेत, माझे चांगले मित्र आहेत, कारण ज्या ज्या ठिकाणी मी बघितलं एक काळ असा होता की नितेश राणे साहेब काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि मी सुद्धा जिल्हा परिषदेसाठी मला किस्सा आठवतो मला माहित नाही, तुम्ही राणे साहेब काँग्रेसचे मंत्री, तुम्ही काँग्रेसचे नेते, तेव्हा आमदार कदाचित नव्हता तुम्ही, परंतु मी जिल्हा परिषदेला मी उभारलो होतो आणि आमच्या इथल्या असणाऱ्या समीकरण वेगळी होती, कारण त्या ठिकाणी असणारे राष्ट्रवादीचा एक नेता आणि त्यांचं काँग्रेसचं त्या ठिकाणी सख्य असायचं आणि मला त्या ठिकाणी महाआघाडीतून लढायचं नव्हतं, म्हणून मी अपक्ष निर्णय घेतला जिल्हा परिषद लढण्याचा। मी नितेश राणे साहेबांना फोन केला की माझ्या इथं मी जर काँग्रेस आणि आघाडीच्या विरोधात मला लढावं लागतंय, त्यांनी मला एकच शब्द दिला होता त्या काळात की सम्राट तू कुठल्याही पक्षातून उभार, तुझ्या प्रचाराला हा नितेश राणे काँग्रेसचा जरी असला तरी मी त्या ठिकाणी येणार। खरोखर मी अर्ज भरला, दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी सभेला नितेश राणे साहेब त्या ठिकाणी अपक्ष असताना सुद्धा त्यावेळी आले होते। म्हणजे एवढं धडधडीत नेतृत्व, एवढं चांगलं नेतृत्व, एखाद्याला आशीर्वाद दिला, एखाद्याला पाठिंबा दिला
तर त्या ठिकाणी भक्कम त्या ठिकाणी उमेदवाराच्या मागं कार्यकर्त्याच्या मागं उभं राहायचं असं नेतृत्व असणार हे नितेश राणे आहेत. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायला गेलं तर राणे साहेबांचं सुद्धा आम्ही तालमीत झालेले कार्यकर्ते आहे. राणे साहेब सुद्धा नेहमी ह्याच पद्धतीने त्यांचं कामकाज असतं. एखाद्याला आशीर्वाद दिला, हात ठेवला डोक्यावर तर शेवटपर्यंत ठेवायचा, ताकद द्यायची. आणि नेमकं संजय अण्णा तेलींना पण मला हे सांगायचं की तुमच्या बरोबर आघाडी डॉक्टर साहेब आहेत, त्या ठिकाणी पडळकर साहेब आहेत आणि तुम्हाला आता चिंता करायची काही गरज नाही. राज्यातून नेते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. त्यामुळे जे जे तुमच्या मनात आहे, जे जे तुम्ही ठरवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी घडाव्यात असं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय अण्णा तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.